दृश्य आपण या क्षणी पाहतोय. भाग्यश्री आपल्या प्रतिनिधी फॅशन स्ट्रीट पासून जोडल्या गेलेल्या आहेत. भूषण बीएमसी कार्यालयाबाहेर. तर अर्थातच ही तिसरी दृश्य जी आपण पाहतोय ती व्यासपीठावरची दृश्य आहेत. व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी आता पुढच्या काही वेळात आंदोलन होईल, वक्तव्य केली जातील. तर अर्थात थेट जाते भाग्यश्री यांच्याकडे. भाग्यश्री, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात. आपण 12:30च्या दरम्यान चर्चा करत होतो, फारशी गर्दी झालेली नाहीये. 1 वाजायला केवळ 10 मिनिटं शिल्लक. काय सध्या परिस्थिती आहे? हळूहळू गर्दी वाढते लागवी. अजूनही फारशी म्हणावी तेवढी गर्दी झाली नाहीये. मनसेचे आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे मेळाव्यांमध्ये गर्दी असते तेवढी गर्दी आत्ता तरी इथे दिसत नाहीये. मात्र काही लोक जी आहेत ती निघालेली आहेत असं सांगितलं जात आहे. काही लोक पायी चालत येत आहेत. काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, नेमकं काय झालंय? अजून लोक अडकलेत का कुठे? हो, ऍक्च्युली हा जो अन्याय विरुद्ध जो मोर्चा आहे हा सर्व मराठी बांधवांनी मोर्चा काढलेला आहे. यात मराठी जो समाज आहे यांच्यावर जो अन्याय होतोय, जो स्थानिक पक्ष आहेत या स्थानिक पक्षांना डावलण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकारकडून केला जातोय. आणि त्यासाठी या केंद्रातील, या महाराष्ट्रातील या जनतेला वेठीस धरायचं काम हे केंद्रातून भारतीय जनता पार्टीकडून होत आहे. एवढंच नाही तर मराठी माणूस हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. नक्कीच आपण बघतोय की एकंदरीतच सातत्यानं सकाळपासून आपण जी चर्चा करतोय की काँग्रेस या मोर्चामध्ये अभावानंच दिसतीये. ना काँग्रेसचा कुठला बॅनर आहे, ना काँग्रेसचे झेंडे आहेत, ना कोणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून अगदी हाकेच्या अंतरावर डाव्या हाताला काँग्रेसचं कार्यालय आहे, पण तिथूनही काही कार्यकर्ते आपल्याला दिसत नाहीयेत. अगदी जे म्हटलं जातं, आपण लोकशाही मराठीकडून वर्षा गायकवाड असू देत किंवा भाई जगताप यांना सातत्यानं फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही या मोर्चात सहभागी होणार का? होणार नसाल तर का होणार नाही अशी विचारणा खरं तर करण्याचा प्रयत्न करतोय. पण खरं तर आपली भूमिका आहे दोन्ही बाजू समजून घेण्याची. पण या ठिकाणी दोघांकडून देखील फोन उचलला जात नाहीये. उत्तर कुणीही देत नाहीये, कारण कॉलच उचलला जात नाहीये. त्यामुळे उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे का काँग्रेसमध्ये इतका सन्नाटा आज पाहायला मिळत आहे? मनसेचं बळ, इंजिन या ठिकाणी एकवटणं हे जिवारी लागतंय का? येणारे तुमच्याकडे. पण भाजपच्या मुक आंदोलनाला सुरुवात. विद्या ठाकूर या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य. तोंडाला काळी फीत बांधून हातात जिंकले की लोकशाही, आता लोकशाही असं म्हणत हातात फलक घेत भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. आपण चेतनकडे जाणार आहोत. चेतनकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेणार आहोत. चेतन, आपले प्रतिनिधी जोडले जातील काही क्षणात. त्यानंतर आपण चेतनकडे जाऊया, चेतनकडून या सगळ्याचा अपडेट घेऊया. विद्या ठाकूर यांचा एकमेव चेहरा आपल्याला या आंदोलनाला मिळताना दिसतोय. इतरेतर बाकी मात्र कार्यकर्ते आहेत. भाजपचे मुख्य नेते, वरिष्ठ नेते कुठे आहेत? या आंदोलनात का दिसत नाहीत? तर चेतन, आपण तुमच्याकडे येणार आहोत, या सगळ्याचं उत्तर घेणार आहोत. पण मातोश्रीची ही दृश्य आपण पाहूया. उद्धव ठाकरे यांचा ताफा आता मातोश्रीवरून रवाना होतोय. 12:56 आणि उद्धव ठाकरे यांचा हा ताफा मातोश्रीवरून रवाना होत असल्याची ही दृश्य. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मोर्चात सहभागी होण्याकरता मातोश्रीवरून निघालेले आहेत. या सगळ्यावर आपली नजर कायम असेल. पण दुसरी दृश्य देखील आपण पाहूया. भाजपचं मुक आंदोलन सुरू झालेलं आहे. भाग्यश्री, चेतन, उद्धव ठाकरे देखील सहभागी होण्याकरता. पण चेतन, विद्या ठाकूर एक महत्वाचा जर चेहरा म्हटला तर तो चेहरा सोडला. योगेश सागर आपल्याला आता या क्षणी दिसत आहेत. काही 1-2 चेहरे अभावानं सोडले तर भाजपचे वरिष्ठ नेते या मुक आंदोलनात का सहभागी होताना दिसत नाहीयेत? लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.